नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे शब्द ऐकत ऐकत 4 वर्ष संपून कधी गेली हे ना ऐकणाऱ्यांना कळले ना मलाही कळले. पण अजूनही चिकाटीने 4 वर्षापासून माझा पाठलाग करणारे लोक आहेत, अगत्य, आस्था, आपुलकी दाखवणारे लोक आहेत. त्यांचं अभिनंदन करणं आणि आभार मानणं यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. कारण आजची तारीख 3 एप्रिल 2024 आहे. बरोबर 4 वर्षापूर्वी 3 एप्रिल 2020 म्हणजे ऐन पहिला कोरोनाचा लॉकडाऊन चालू होता. त्या कालखंडामध्ये हे प्रतिपक्ष नावाचं अपत्य जन्माला आलं किंवा हे चॅनेल मी सुरू केलं होतं तेव्हा सगळे लोक घरोघर बंद होते आणि मी सुद्धा घरोघर बंद, आपल्या घरात बंद होतो. काय करायचं हे सुचत नव्हतं. अशा वेळेला लोकांना धीर देण्यासाठी फेसबुक लाईव्ह करत होतो. तर आमच्या भाच्याच्या आग्रहामुळे तेच बोलतो आहे ते यूट्यूबवर टाकूया म्हणून ह्या चॅनेलची सुरुवात झाली. आणि तेव्हा अशी अजिबात अपेक्षा नव्हती की हा नेहमीचा खेळ होईल, रोजचं काम होऊन बसेल. मित्रांनो, कधीकधी 4-4, 5-5 व्हिडिओसुद्धा एका दिवशी टाकलेत. आणि अलीकडे फार जमत नाही, थकायला होतं, बाहेरचे कार्यक्रम असतात, त्यामुळे 3 व्हिडिओवर थांबावं लागतं. त्यात परत काही उत्साही अनुयायी किंवा चाहते यांनी गळ घालून मला हिंदीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. आपल्यातल्याच काही मराठी लोकांनी यूट्यूबर्सना माझा फोन देऊन माझा पाठलाग करून मला हिंदीत नेलं. आणि त्यामुळे हिंदी भाषेमध्ये सुद्धा, हिंदी भाषिकांमध्ये सुद्धा माझा एक अनुयायी वर्ग तयार झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी जयपूरला गेलो होतो एका कार्यक्रमात भाग घ्यायला. आणि तिथे अतिशय रागावल्यासारखे अनेक हिंदी भाषिक भेटले कि आपने हिंदी वीडियो को बंद किया, आप चलो भाषा कैसी भी हो लेकिन आपका हमको सुनना है. इसलिए मला हा हिंदीत परत एक व्हिडिओ चालवावा लागला. त्यामुळे 2 मराठी आणि 1 हिंदी अशा परिस्थितीत अशा पद्धतीने मी दररोज 3 व्हिडिओ टाकत असतो. त्यातला एक हिंदी टाकावाच लागतो कारण त्याचा एक फॉलोअर आहे. मुंबई परिसरातले किंवा मुंबईत काही काळ जगलेले असतात त्यांना थोडंफार मराठी कळतं. पण अगदी मुंबईत न आलेले म्हणजे अगदी बंगाली, ओडिसाचे, कर्नाटक किंवा आंध्रमधले अनेक जण मराठी पूर्ण समजू शकत नसले तरी माझं हिंदी त्यांना चालतं आणि त्यामुळे इतकी वाटचाल होऊ शकली. मित्रांनो, 4 वर्षातली वाटचाल म्हणजे वरकरणी लगेच कोणीतरी म्हणेल की तो खाली आकडा दिसतो. जवळजवळ 7.25 लाख सबस्क्रिप्शन सदस्य संख्या या चॅनेलची झाली आहे. आणि ती अनेकांना धक्कादायक किंवा फार मोठी आउटस्टँडिंग वाटते. मला ती आकडे हे कधी आउटस्टँडिंग वाटत नाहीत कारण आकडे फसवे असतात असं मार्क ट्वेन म्हणतो. हे मी वारंवार माझ्या व्हिडिओतून सांगितलेलं आहे की लोकांची दिशाभूल करायची असेल तर आकड्यांचा वापर केला जातो आणि तो माझ्या बाबतीत होऊ नये म्हणून मी अगत्याने ह्याचा खुलासा करतो की दिसायला 7.25 लाख सदस्य संख्या असली तरी अनेकांनी त्या काळात त्यांना जे आवडलं त्यासाठी ते सबस्क्रिप्शन घेऊन गेले. पण नंतर कदाचित त्यापैकी अनेकांनी प्रतिपक्षाकडे पाठसुद्धा फिरवलेली असू शकते. ते नियमित ऐकत असतात असं नाही. कधीतरी त्यांच्या आवडीचा विषय वाटला, शीर्षक वाटलं तर बघत असतील. हे सत्य कोणीही सत्कन सांगत नाही, ते आकडे सांगतात. मला ते आवडत नाही. माझ्या बाबतीतलं सत्यसुद्धा मीच सांगितलं पाहिजे. कारण 7.25 लाख हा आकडा तुम्हाला फार मोठा वाटत असला तरी एकूण दिवसाचे व्ह्यूज बघितले आपण 3-3 व्हिडिओचे मिळून तर ते जर 4 लाखाच्या आत असतात याचा अर्थ अगदी 4 लाख दर्शक बघतात हे गृहीत धरलं तरी 3 लाख दर्शक किंवा सबस्क्रायबर्स माझ्याकडे साफ दुर्लक्ष करतात. ही पण वस्तुस्थिती आहे आणि ती मला आणि सगळ्यांना स्वीकारता आली पाहिजे. असो, हा जमाना हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. तसाच सामान्य माणसांना
आपली निवड करण्याचा अधिकार आहे हा जितका या नव्या तंत्रज्ञानाने दिले. कोण लागून गेलं आहे भाऊ तोरसेकर, कोण लागून गेलं आहे सूर्यवंशी किंवा सुशील कुलकर्णी, आम्हाला नाही बघायचं तुमचं, तर ते नाही बघणारे त्यांचाही अधिकार चालतो. ही या तंत्रज्ञानाची ताकद आहे, ही तंत्रज्ञानाची ताकद आहे. आणि म्हणून आकड्यांमध्ये जाऊ नये, पण काही आकडे अगत्याने समजावणं पण आवश्यक असतं. मित्रांनो, या 4 वर्षाच्या काळात ज्या लोकांनी प्रतिपक्षावरचे व्हिडिओ बघितले, हे व्हिडिओ जवळजवळ 4200च्या आसपास जाऊन पोहोचलेत. आणि त्यासाठी लोकांनी दिलेला वेळ जो आहे तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नुसती आकड्यांची संख्या सांगायची तर 7.25 लाख सबस्क्रायबर, आणि आता जवळपास पुढच्या 2-3 दिवसामध्ये 40 कोटी व्ह्यूज होतील. म्हणजे 40 कोटी लोकांनी तरी कधीतरी किंवा 40 कोटी वेळा प्रतिपक्षावर क्लिक झालेला आहे तो व्हिडिओ. तात्पुरता बघितला 2 मिनटं, 5 मिनटं, 7 मिनटं असू शकतो, तर ती ज्याला दृश्य म्हणतात व्ह्यूज, ही 40 कोटीच्या घरात गेलेली आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचा आकडा मला कुठला वाटला तर तो जवळजवळ 6 कोटीपेक्षा अधिक तास, किती 6 कोटीपेक्षा अधिक तास लोकांनी मला प्रतिपक्षाच्या निमित्ताने दिले. हा माणूस काय बडबडतो, बकवास करतो, समजावतो, काय सांगायचा प्रयत्न करतोय, त्याला काय म्हणायचं आहे हे ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी किंवा अगदी शिव्या घालण्यासाठी प्रतिपक्षाकडे येणाऱ्या लोकांनी 6 कोटीपेक्षा अधिक तास भाऊ तोरसेकरला बहाल केले. ही गोष्ट छोटी नाही आहे मित्रांनो. मी यापूर्वी एक गणित तुम्हाला सांगितलेलं आहे की 6 कोटीला जर 24ने भागलं, कारण एका दिवसाचे तास 24 तास असतात आणि जगामध्ये आपल्या सगळ्या बाबतीत समानता कुठची असेल तर प्रत्येक माणसाच्या आणि सजीवाच्या आयुष्यामध्ये दिवसाचे तास फक्त 24 असतात. कोणालाही गरीब म्हणून 23 तास मिळत नाहीत किंवा कोणालाही श्रीमंत म्हणून 25 तास मिळू शकत नाहीत. या एका बाबतीत या विश्वातली जगातली समता सारखी आहे. आणि त्यामुळे 6 कोटी तास जेव्हा आपण म्हणतो त्याचा भागाकार 24ने केला तर तितके दिवस होतात, आणि त्याला 365ने भागलं तर तितकी वर्ष होतात. आणि त्या येणाऱ्या आकड्याला जर तुम्ही 76ने भागलं तर किती होतं हे धक्कादायक आहे. मी आत्तापर्यंत म्हणजे माझी नुकतीच साधारण 1.5 महिन्यापूर्वी माझं वय 76 वर्ष पूर्ण झालं. त्याने भागलं तर असं दिसतं की मी जितके तास जन्मानंतर जगलो त्याच्या जवळजवळ 91 पट वेळ तास लोकांनी प्रतिपक्षाच्या निमित्ताने गेल्या 4 वर्षात मला दिले. ही सगळ्यात मोठी देणगी समजतो मी. प्रतिपक्षामधून जाहिराती किंवा यूट्यूब किंवा अन्य मार्गाने आलेलं उत्पन्न हे माझ्या दृष्टीने दुय्यम आहे. त्यापेक्षाही मला बहुमोल वाटतो तो लोकांनी दिलेला वेळ. कारण या 4 वर्षात लोकांनी मला 91 आयुष्य जगू दिलं, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातला वेळ मला दिला. आणि ही सगळ्यात बहुमोल अशी देणगी. अनेकांची तक्रार असते, भाऊ आम्हाला देणगी द्यायचे, मी देणगी नाकारतो. त्याचं कारण हे आहे की तुम्ही आयुष्यातल्या सगळ्यात मोठी देणगी मला देता. तुमच्याकडेही 24 तास आहेत आणि त्यातले काही मिनटं, काही तास जर तुम्ही मला देत असाल, रोजच्या रोज देत असाल, महिन्यात देत असाल, वर्षात देत असाल, तर ती सगळ्यात बहुमोल देणगी आहे. आणि म्हणून मी त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, तुमचा ऋणी राहणार हे कबूल करतो. या निमित्ताने क्षमायाचनासुद्धा करायचे मित्रांनो, क्षमायाचना करायचे. दुसऱ्याने कोणीतरी आपली चूक दाखवली तर त्याच्या आधी आपली चूक आपल्याला कळली असेल आणि नजरेस आली असेल, अनुभव आला असेल, तर ती चूक कबूल करणं ही सुधारण्याची सुरुवात असते. प्रतिपक्षाला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर 52-54 वर्ष हा माणूस पत्रकारिता करतो, तर आपल्याला का त्याचं काही वाचता आलं नाही असं वाटणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. आणि त्याच्या आग्रहाखातर
मी गेल्या वर्षी ठरवलं होतं की आपण आपल्या जुन्या लेखांचं लोकांचा आग्रह म्हणून निवडक असे लेखसंग्रह वगैरे काहीतरी करू, पुस्तक स्वरूपात ते प्रकाशित करू. म्हणजे भाऊ तोरसेकर पूर्वायुष्यात कोण होता यूट्यूबवर होण्यापूर्वी हे लोकांना कळावं म्हणून मी प्रकाशन व्यवसायात शिरायचं ठरवलं. पण यातला फारसा अनुभव नव्हता, त्यामुळे कोपरं फुटत ढोपरं फुटत अनुभव घेत घेत वाटचाल करत 8 महिने झाल्यानंतर प्रत्यक्षात पुस्तकं थोडीफार तयार होऊ शकली. पण ज्या पद्धतीचा प्रतिसाद प्रतिपक्षाच्या श्रोत्यांकडून मिळेल याची मी अपेक्षा बाळगली होती, त्याच्यावर अक्षरशः सुनामी आली मित्रांनो. साधारणतः प्रकाशन व्यवसायामध्ये दिवसाला 5, 10, 15, 50 फार तर पुस्तकं मागवली जातात आणि कुरिअरने पाठवता येतात. आम्ही जी पुस्तकं छापली त्याचे अंदाजे आम्ही आजवरच्या प्रकाशकांचा जो अंदाज होता तो घेऊनच मी वाटचाल करत होतो. पण एक व्हिडिओ टाकला आणि जवळजवळ 1400-1500 लोकांनी 2 दिवसामध्ये थेट पैसे पाठवून दिले आणि त्यांना पुस्तकं पाठवताना आमची प्रचंड दमछाक झाली. मी ज्यांच्याकडे हे काम सोपवलेलं होतं त्यांनाही त्याचा अंदाज नव्हता आणि मलाही नव्हता, प्रामाणिकपणे सांगायचं तर. पण लोकांनी पैसे पाठवले आणि आपण त्यांना वेळच्या वेळी पुस्तकं देऊ शकलो नाही याची वेदना आहे मित्रांनो. आणि त्यासाठी मी क्षमायाचना करतो. कारण आज मी बोलतो आहे तेव्हा कमीत कमी 3 आठवड्यापूर्वी ज्यांनी पैसे पाठवले त्यांनाही अजून पुस्तकं पोहोचली नाहीत असे बरेच लोक आहेत. जेव्हा साधारण 2 आठवड्यात हा वेग कमी पडतो आहे आणि लोकांचे फोन येत आहेत की आम्ही पैसे पाठवलेत, आम्हाला अजून पुस्तकं मिळाली नाहीत, मी ताबडतोबीने प्रयत्न केला आणि पर्यायी व्यवस्था निर्माण केली. आणि गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही एक स्वतंत्र व्यवस्था उभी केली आहे की दिवसाला अगदी 500-500 पुस्तकं पण कुरिअरने पाठवता आली पाहिजेत, ही पर्यायी व्यवस्था उभी केली. आणि त्यामुळे ज्यांनी खरोखरच 3 आठवडे आधी पैसे पाठवलेत आणि ज्यांना अजूनही पुस्तक मिळालेलं नसेल, थोडे आहेत पण आहेत, 100-150 लोक असतील पण ते आहेत, त्यांनी विश्वास दाखवला आणि तो विश्वास पाळणं, त्याचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य असं होतं. आणि त्या कर्तव्यात माझ्याकडून त्रुटी राहिलेली आहे तर त्याच्यासाठी मी क्षमायाचना करतो. ज्यांना अजूनही पुस्तकं मिळालेली नाहीत त्यांना या आठवड्याभरात ती नक्की मिळतील याची खात्री देतो मी. आणि त्या उपर मिळालेली नसतील, आम्ही पाठवूनसुद्धा मिळालेली नसतील तर त्यांनी परत एकदा आम्हाला कळवावं. त्यांचा पत्ता चुकीचा बरोबर जो काय असेल तो कळवावा, त्याच्यावर परत ती पुस्तकं पाठवली जातील याविषयी निश्चिंत राहा. पण तरीही मी क्षमायाचना करतो, कारण ही जबाबदारी होती आणि आम्ही ती जबाबदारी पार पाडू शकलो नाही प्रतिपक्षातर्फे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून चूक कबूल करावी, झाली आहे चूक, पण यापुढे असं होणार नाही यातून फार मोठा धडा मिळाला. आणि ज्यांच्यावर मी विसंबून राहिलो होतो त्यांची तेवढी क्षमता नव्हती, पण त्यांनी सांगितलं, मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, ही माझी चूक आहे. पण माझ्या चुकीचे दुष्परिणाम प्रतिपक्षाच्या अनेक अनुयायांना, सबस्क्रायबरना भोगावे लागले, चाहत्यांना भोगावे लागले, त्यांना मनस्ताप झालेला आहे. त्याच्यासाठी कमीत कमी क्षमा मागणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही क्षमायाचना आहे. हां, याच्यापुढे पहिली गोष्ट म्हणजे आता जे कोणी पैसे पाठवतील त्यांना 4 ते 5 दिवसात, नजीक असतील तर 2 दिवसात पण कुरिअर पोहोचतं किंवा स्पीड पोस्ट पोहोचतं. पण नसेल तर फार तर 7 दिवसामध्ये सुद्धा ती पुस्तकं पोहोचतील याची खात्री आहे. त्यामुळे आज यानंतर ह्या व्हिडिओनंतर जे लोक पुस्तकं मागवायचा प्रयत्न करतील त्यांनी निश्चिंत राहावं की त्यांना आठवड्याभरात ती पुस्तकं मिळतील एवढी व्यवस्था आता उभारलेली आहे. पण तरीही ज्यांना गेल्या जवळजवळ महिन्याभरात मनस्ताप झाला असे 50, 60, 70, 100 जे कोणी असतील त्यांची मनपूर्वक क्षमायाचना करतो मी, मनपूर्वक. आणि लोक लक्षात घ्या किती प्रामाणिक आहेत. माझ्याच अनुभवातले 3 लोक असे आहेत की ज्यांना आधीच्या पार्सलमधून पुस्तकं गेली होती आणि त्यांनी तक्रार केल्यामुळे आम्ही दुसऱ्यांना पुस्तकं पाठवली. त्यांनी स्वखर्चाने दुसऱ्यांना मिळालेली पुस्तकं आमच्या पत्त्यावर परत पाठवलेली आहेत. यासारखे चाहते, यासारखे ग्राहक मिळणं हे खरोखरच भाग्याचं चिन्ह असतं, लक्षण असतं मित्रांनो.
खरोखरच भाग्याचं लक्षण असतं की स्वखर्चाने दुसऱ्यांना आलेली पुस्तकं फोन करून प्रामाणिकपणे परत पाठवणारे जे असतात त्यांच्यासाठी आपल्याकडून थोडी असुविधा झाली असेल, जास्त असुविधा झाली असेल तर त्याची माफी मागणं ही कुठलीही मोठी गोष्ट नाही आहे, महान नाही आहे, उदात्तता नाही आहे. हे चूक कबूल करणं आहे मित्रांनो. आणि म्हणून मी सांगतो की यापुढेही प्रतिपक्ष प्रकाशन फक्त माझेच नाही तर चांगलं चांगलं लोकांनी कसं वाचावं, वाचण्यासारखं जुनं नवं काय आहे हे शोधून काढून त्याची पुस्तकं बनवणं याचाच हा प्रयोग आहे. आणि तो प्रयोग असल्यामुळे त्याच्यात चुका होतात. मला खात्री आहे मोठ्या मनाने लोक या चुकीबद्दल मला आणि प्रतिपक्षाला माफ करतील, कारण त्यांना जो मनस्ताप झाला आहे खर्च करून विकतची डोकेदुखी असं आपण मराठीत म्हणतो ना, एक प्रकारे पैसे पाठवून वेळेवर पुस्तकं न मिळणं ही सुद्धा विकतची डोकेदुखी होती. आणि मी जर इतर वेळेला सगळ्या म्हणी समजावतो तर माझ्या त्रुटीच्या वेळेलासुद्धा, माझी चूक कबूल करतानासुद्धा विकतचं दुखणं ही उक्ती मी अगत्याने सांगतो आहे. मित्रांनो, यावेळेला मला माफ करा, तुम्ही कराल याची खात्री आहे, पण परत सांगतो आहे यापुढे अतिशय तत्परतेने डिलिव्हरी केली जाईल, पार्सलं पाठवली जातील आणि मिळतील याची खात्री देतो. आणि अजूनही ज्यांना मिळालेली नसेल त्यांनी जरूर, आम्ही इथे खाली तपशिलात जी माहिती देतो आहे तिथे पुस्तकं मागवण्यासाठी किंवा संपर्क साधण्यासाठी काय करायचं याचा तपशील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. परत एकदा 40 कोटीचा आकडा आणि 7.25 लाखाची सबस्क्रिप्शन आणि 6 कोटी तास जे तुम्ही दानधर्म केलेला आहे माझ्यासाठी तुमच्या आयुष्यातल्या बहुमोल वेळाचा, त्याच्याबद्दल आभार मानून थांबतो. आजपासून आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की प्रतिपक्षाचा एक नवा लोगो, एक नवं प्रतीक आम्ही आजपासून टाकायला सुरुवात करतो आहे. एका चांगल्या अशा चाहत्या कलाकाराने तो पाठवलेला आहे. त्याचं नाव आणि तपशील पुढच्या कधीतरी मी सांगेन. कुलकर्णी म्हणून मला वाटतं आहेत, त्यांनी फार सुंदर असा एक लोगो तयार केलेला आहे. यापुढे प्रतिपक्ष आणि त्या 2 दांड्या तुम्ही बघत होता त्यापेक्षा वेगळा लोगो तुम्हाला बघायला मिळेल. आणि परत एकदा आभार आणि क्षमायाचना करून थांबतो. नमस्कार.